युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक। पत्रकाराने एखादा सामाजिक विषय हाती घेतला आणि तो सलग 20 वर्ष लावून धरला। याचं देशातलं एकमेव उदाहरण म्हणून पत्रकारांच्या मुंबई गोवा महामार्गासाठीच्या लढ्याकडे पाहावं लागेल। या विषयावरच पत्रकारांचं आजचं 41वं आंदोलन। 20 वर्षात 41 आंदोलनं पत्रकारांनी केली। अगोदर महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं यासाठी आंदोलन केली, मग काम लवकर मार्गी लागावं यासाठी आंदोलनं करावी लागली आणि आता काम पूर्ण होईस्तोवर टोल लागू करू नये या मागणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरावं लागतं। समाजातील एक महत्त्वाच्या घटकाला एका विषयासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरावं लागतं, याची जराही लाज सरकारला वाटली पाहिजे। दुर्दैवाने सरकारनं सारी लाज कोळून पिली आहे, म्हणून हे सारं सुरू आहे। गंमत बघा, पत्रकारांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्याचं काम तर सुरू झालं, पण याचा आनंद पत्रकारांना घेताच आला नाही। हे काम दीर्घकाळ रेंगाळत राहिलं, याची पुरेपूर काळजी सरकारनं घेतली। आज 17 वर्ष झाली, अजूनही काम पूर्ण झालं नाही। काम पूर्ण न करता सरकारनं 15 मे पासून टोल वसुली मात्र सुरू केली। प्रश्न असा आहे की घाई गडबडीत टोल सुरू करून सरकार कोणाचे आर्थिक हितसंबंध जपतात आम्हाला माहीत नाही, पण आमचा या टोलला विरोध आहे। याचं कारण अजूनही 15% काम व्हायचं आहे। 100% काम होऊ द्या, मग टोलची चर्चा करा, अशी आमची मागणी आहे। या टोलचा फटका स्थानिकांना तर बसतो आहेच, त्याचबरोबर पर्यटन व्यवसायालाही या टोलचा फटका बसेल। पनवेलपासून पोलादपूरपर्यंत 300 रुपये टोल भरावा लागणार असेल तर पर्यटक कोकणात येणार असं नाहीत। सरकारनं हेही विचारात घ्यावं। टोलला विरोध करण्यासाठी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून आज खारपाडा येथे आम्ही उग्र आंदोलन करीत टोल बंद पाडला। डोक्यावर काळ्या टोप्या, काळे शर्ट घातलेल्या 300 पेक्षा जास्त पत्रकारांनी सरकारचा निषेध करीत खारपाडा येथे आंदोलन केलं। हातात सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन पत्रकार जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा स्थानिक आणि प्रवासी कौतुकाने पत्रकारांच्या आंदोलनाकडे पाहत होते। यावेळी केलेल्या भाषणात मी सरकारला सक्त इशारा दिला, 31 मे पर्यंत टोल बंद केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरातील हजारो पत्रकार खारपाडा येथे येऊन टोल बंद पाडतील। आम्ही नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या विषयावर भेट घेत आहोत। बघू सरकार काय निर्णय घेत आहे। खरं म्हणजे मुंबई गोवा महामार्ग सरकारनं प्रायश्चित्त म्हणून किमान 10 वर्षांसाठी टोलमुक्त केला पाहिजे। याचं कारण असं की सरकारच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचं काम 15 वर्ष रखडला। या काळात 2500 पेक्षा जास्त लोकांचे बळी गेलेत, 8000 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत। हे पाप फक्त आणि फक्त सरकारचं आहे। याचं प्रायश्चित्त सरकारनं घेतलंच पाहिजे। टोल बंद करा म्हणून आम्ही आणि सामान्य कोकणी माणूस आक्रोश करतोय। कोकणातले पुढारी मात्र गप्प आहेत। मुंबई गोवा विषयावर कोकणातील सर्व पक्ष पुढारी पहिल्यापासून मौन बाळगत आहेत। आज टोल बाबतही सर्वांचीच दातखिळ बसलीये। जनतेच्या हिताचा जेव्हा विषय येतो तेव्हा कोकणातले बोलभांड पुढारी निर्लज्जपणे मौन बाळगतात। अर्थात पुढारी गप्प राहिले तरी हरकत नाही, आमच्या पत्रकारांची लढाई हा विषय संपेपर्यंत सुरू राहील, हे सरकारनं लक्षात ठेवावं। SM देशमुख। साठी कोकणातील पत्रकार गेले 20 वर्ष आंदोलन करतायत। अगोदर चौपदरीकरणासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलनं आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढच्या टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं, सरकारने विलंब केल्यामुळं हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं
त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2,500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं. त्यामुळे या 2,500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी ह्या रोडवर टोल सुरू करता कामा नये. आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद आहे. मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे. माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारनं केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी. 2 गोष्टी आहेत. एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे. कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक 4दा विचार करतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी. अन्यथा आम्ही सनदशीर मार्गाने आज येथे आलेलो आहोत. सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत. सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील. हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू. इथून पुढं कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ. माझी आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.